नमस्कार, सुकांशीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पंजाबी लस्सी घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत। उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये पंजाबी लस्सी पिण्याची मजा काही वेगळीच असते। चला तर मग रेसिपी बघून घेऊयात। लस्सीसाठी आपल्याला आंबट दही नको, फ्रेश दहीच पाहिजे। त्यासाठी मी इथे घरीच दही लावलं आहे। आता आपण यातले दही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। सर्वप्रथम मी त्याच्यावरची जी मलाई आहे ती बाजूला काढून घेते। तुम्ही बघू शकता दही किती छान झालं आहे। हे जे दही आपण घरगुती केलं होतं त्यातील 400 ग्रॅम दही आपण बाजूला काढून घेऊयात। वाटीप्रमाणे हे 2 वाटी दही मी इथे घेतलं आहे। 400 ग्रॅम दहीसाठी मी इथे 100 ग्रॅम साखर वापरली आहे। मापाप्रमाणे 2 वाटीसाठी अर्धी वाटी साखर आपण इथे वापरली आहे। मी इथे असं खोलगट असं एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे दही काढून घेऊयात। तुम्ही ही लस्सी मिक्सरच्या भांड्यामध्येही करू शकता, पण मी हे दही हातानेच घुसळून घेणार आहे। दह्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो। जेव्हा आपण असं दही घुसळून घेतो तेव्हा त्यातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो व दही पचायला मदत होते। तुम्ही बघू शकता इथे दही छान घुसळून झालं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊयात। मला जास्त गोड नाही आवडत, त्यामुळे मी इथे 100 ग्रॅम साखरच वापरली आहे। तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण पुन्हा एकदा हे दही घुसळून घेऊया। इथे दही घुसळून झालं आहे। तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघळून गेली आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चिमूट वेलची पावडर ॲड करून घेऊयात। वेलची पावडर ॲड केल्यामुळे ह्या लस्सीला खूप छान फ्लेवर येतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पुन्हा एकदा आपण लस्सी घुसळून घेऊयात। लस्सी म्हटलं तर थंडगारपणा आलाच, त्यासाठी आपण याच्यामध्ये काही आईस क्यूब ॲड करून घेऊयात। तुम्हाला लस्सी किती प्रमाणात थंड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बर्फ कमी जास्त करू शकता। आपण ह्या लस्सीमध्ये पाण्याचा जराही वापर केलेला नाही। लस्सी म्हटलं तर थोडी जरा घट्ट लस्सी छान लागते, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही केला। बर्फ ॲड केल्यानंतर काही वेळ लस्सी घुसळून घेऊ, म्हणजे लस्सी छान थंडगार होईल। आता आपण आपली पंजाबी लस्सी सर्व करायला घेऊ। या लस्सीमध्ये मी एक आईस क्यूब ॲड करून घेते। पुन्हा आपण याच्यावरती थोडी लस्सी ओतून घेऊयात। मी ह्या पंजाबी लस्सीमध्ये गार्निशिंगसाठी थोडे बदामाचे, पिस्त्याचे तुकडे ॲड केले आहेत आणि वरती थोडं केसरही ॲड केलं आहे। तुम्ही ही पंजाबी लस्सी एकदा नक्की करून बघा। मार्केटमधली लस्सीही तुम्ही विसरून जाल, इतकी ही लस्सी चविष्ट बनते। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।